काँग्रेसने त्यांच्या नेत्यांना शक्ती दिली तर आमच्या पक्षाने माझी शक्ती कमी केली असं म्हणत भाजपातील एका मातब्बर नेत्याने आपल्या पक्षाला टोला लगावला होता। नगर परिषद निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवत जवळपास 129 जागांवर त्यांना यश आलं, पण काही हक्काच्या जागांवर मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागलाय। चंद्रपूर हा भाजपचा गड मानला जातो, पण एकूण 11 नगर परिषदेपैकी फक्त 2 जागांवर भाजपला यश मिळवता आलंय। पण म्हणतात ना, अपयशाला बाप नसतो, त्याचप्रमाणे राज्यात यश मिळवत असताना चंद्रपुरात आलेलं अपयश कोणामुळे, यावर आता पक्षामध्ये दोन गट पडलेत। दोघेही एकमेकांना जबाबदार धरत जुन्या आणि नव्या वादाची सुरुवात आता झालेली आहे। त्यामुळे चंद्रपुरात नेमकं काय घडलंय, पक्षात पडलेले हे दोन गट कुठले आहेत, आगामी महापालिका निवडणुकीसाठी डॅमेज कंट्रोल कसं होणार, या सगळ्याबद्दल सविस्तररित्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। नुकत्याच झालेल्या नगरपालिका नगरपंचायत निवडणुकांमध्ये महायुतीचा गाजावाजा असताना चंद्रपुरात मात्र भाजपला मोठं नुकसान झाल्याचं दिसून आलंय। चंद्रपुरातील 11 पैकी 8 ठिकाणी काँग्रेसचे नगराध्यक्ष निवडून आले, तर भाजपला अवघ्या 2 जागा मिळालेल्या आहेत। या पराभवानंतर पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मात्र थेट पक्षाच्या नेतृत्वावर टीका केली आहे। काँग्रेसने त्यांच्या नेत्यांना शक्ती दिली तर आमच्या पक्षाने माझी शक्ती कमी केली असं विधान मुनगंटीवार यांनी केले। त्याचबरोबर त्यांनी भाजप आमदार जोरगेवार यांच्यावर देखील अप्रत्यक्षपणे टीका केली आहे, कारण नवीन आलेल्या जोरगेवार यांना पक्षात जास्त महत्त्व दिल्याचा राग सुधीर भाऊंना होता। त्यामुळे भाजपने सुधीर भाऊंची नाराजी दूर करत काही बदल केलेत। पण हा वाद ज्यामुळे झाला त्या चंद्रपूर नगर परिषदेमध्ये नेमकं काय घडलं होतं पाहूयात। नागपूर जिल्ह्यातील नगर परिषदांच्या निवडणुकीत काँग्रेसने प्रचंड विजय मिळवलाय। 11 नगर परिषदांपैकी 8 ठिकाणी सत्तेवर काँग्रेस आली असून भाजपला फक्त 2 नगर परिषदांमध्ये समाधान मानावं लागलंय। उर्वरित 2 ठिकाणी, एका ठिकाणी शिवसेना शिंदे गट तर एका ठिकाणी अपक्ष उमेदवार विजयी झालेत। नागभीड नगर परिषदेमध्ये काँग्रेसने 13 जागा जिंकून सत्ता मिळवली, तर नगराध्यक्षपदी स्मिता प्रफुल्ल खापर्डे या निवडून आल्यात। ब्रह्मपुरीत काँग्रेसने 21 जागा जिंकून निर्विवाद सत्ता प्रस्थापित केली आहे, तर नगराध्यक्ष योगेश मिसार हे निवडून आलेत। राजू नगर परिषदेतील 17 जागा जिंकून काँग्रेसने सत्ता मिळवली, नगराध्यक्ष अरुण धोटे झालेत। मूल नगर परिषदेमध्ये 18 जागा जिंकून काँग्रेसनं भाजपचा सपशेल पराभव केलाय, तर नगराध्यक्षपदी एकता समर्थ या निवडून आलेल्या आहेत। बल्लारपूरमध्ये 17 जागा जिंकून काँग्रेसने विजय मिळवला, नगराध्यक्ष अलका वाढई झाल्या। वरोरा आणि घग्गुस नगर परिषदेतही काँग्रेस नगराध्यक्षपदी निवडून आली। भद्रावतीत शिंदे गटानं सत्ता मिळवली, तर गड चांदूरमध्ये अपक्ष उमेदवार निलेश ताजने नगराध्यक्षपदी यांनी बाजी मारली आहे। चिमूर आणि भिसी नगर परिषदेतील नगराध्यक्षपदी भाजपच्या उमेदवारांची निवड झाली आहे। यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षाने काँग्रेसला ताकद दिली नसल्याचं विधान केलं, तर किशोर जोरगेवार यांनी हे विधान चुकीचं असल्याचं सांगत म्हटलंय की जर तसं असतं तर काँग्रेस 1000 वर्ष सत्तेत राहिली असती। याशिवाय भारतीय जनता पक्षाने जे सूत्र अवलंबलं ते शनी शिंगणापूर सारखं आहे। भाजप हा चंद्रपूर जिल्ह्यातील एकमेव असा पक्ष आहे ज्याला दरवाजे नाहीत, त्यामुळे कुणीही केव्हाही येतो आणि त्याला पक्षात सामावून घेतलं जातं असं म्हणत जोरगेवार यांच्यावर निशाणा साधला होता। आणि सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलंय की मुख्यमंत्री पद कायमचं नसतं, ते येतं आणि जातं। याशिवाय मुख्यमंत्री पद सध्या ज्यांच्याकडे आहे ते येईल, पण नंतर जाणारही आहे। कुणाचंही पद कायमस्वरूपी नसतं, शेवटच्या श्वासापर्यंत कुणी मंत्री, आमदार, खासदार किंवा मुख्यमंत्री राहणार नाही, या शब्दात त्यांनी भाजपलाच घरचा आहेर दिलाय। आणि यावर प्रतिक्रिया म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीनं सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली आणि डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केलाय। दरम्यान चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपने काही नेमणुका आणि निर्णय घेतलेले आहेत। किशोर जोरगेवार यांना पुन्हा एकदा निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलंय। चैनसुख संचिती यांना जिल्ह्याचे निवडणूक निरीक्षक आणि माजी खासदार अशोक नेते यांना जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी कायम ठेवण्यात आलंय। याशिवाय निवडणुका सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली लढवण्याचा निर्णय घेतला गेलाय। यापूर्वी नगरपालिकेतील चुका टाळण्यासाठी भाजपने एक बैठक आयोजित केली होती। या बैठकीत सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्यामध्ये शाब्दिक चकमक देखील झाली। दरम्यान चंद्रपूर महापालिकेतील विविध प्रभागांमध्ये कोण उमेदवार असावेत यासाठी दोघांनीही आपापले नाव बैठकीत मांडल्याची माहिती आहे। यातील बहुतांशी जागांसाठी दोघांनी आपापल्या गटातील इच्छुक उमेदवारांची नावं सुचवली। शिवाय या बैठकीमध्ये उमेदवार निश्चित करताना 4 निकषही ठेवण्यात आले। त्यात एका कुटुंबात एकापेक्षा जास्त उमेदवारी दिली जाणार नाही। याशिवाय कुठल्याही नेत्याच्या मुलांना उमेदवारी दिली जाऊ नये। 1-2 महिन्यांपूर्वी पक्षात प्रवेश करणाऱ्यांना उमेदवारी दिली जाऊ नये। उमेदवारी फक्त सर्वेक्षणाच्या रिपोर्टच्या आधारे, त्यामधील इलेक्टोरल मेरिटच्या आधारे दिली जावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे। त्यावर किती अंमल झाला
हे तर आता यादी जाहीर झाल्यानंतरच समजणार आहे. पण सुधीर भाऊंची पक्षात होणारी ही घुसमट ही काही आजची नाहीये. लोकसभेच्या निवडणुकीपासूनच ते अस्वस्थ होते. इच्छा नसतानाही त्यांना लोकसभा निवडणूक लढवण्यास भाग पाडलं गेलं आणि तेव्हा त्यांनी 2 लाखाहून अधिक मतांनी पराभव झेलला होता. त्यांना या अपयशामागे पक्षातील काही लोक असल्याचा देखील संशय होता. दरम्यान सुधीर भाऊ हे भाजपमध्ये 1979 पासून आहेत आणि ते 7 वेळा आमदार झाले असून त्यांनी अनेक मंत्रिपद देखील भूषवलेलं आहे आणि एकेकाळी ते मुख्यमंत्री पदाचे देखील दावेदार होते, पण अर्थमंत्री पदापर्यंत पुढे जाता आलं नाही आणि सध्या तर त्यांना मंत्रिमंडळात देखील स्थान नाहीये. आज राज्यात विरोधी पक्षनेतेपद नसतानाही सुधीर भाऊंनी स्वतःच्या पक्षाशी पंगा घेताना विरोधी पक्षनेतेपदाची भूमिका पार पडली आहे. फडणवीस यांच्यावर टीका केल्यामुळे त्यांचा खडसे होणार अशी टीका आशिष देशमुख यांनी केली होती. पण फडणवीस यांनी मुनगंटीवार यांना दिलेले चर्चेचं आमंत्रण हे सुधीर भाऊंचं पक्षातील स्थान दर्शवणारं होतं. तर वादाचे दुसरे नेते किशोर जोरगेवार यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात शिवसेनेतून केली होती. 2014च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी चंद्रपूर मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. मात्र त्यात त्यांना यश मिळालं नाही. पुढे 2019च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी यंग चांदा ब्रिगेड या आपल्या संघटनेच्या माध्यमातून मोठी मोर्चे बांधणी केली आहे आणि आता या निवडणुकीत त्यांनी भाजपचा पराभव करत पहिल्यांदा विजय मिळवलाय. पण 2024च्या निवडणुकीत जोरगेवार प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करत होते. शरद पवार यांच्या भेटीला ते गेले होते, पण तिथे त्यांना प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी भाजपची वाट धरली. मात्र सुधीर मुनगंटीवार यांचा त्यांना पक्षात घेण्यास किंवा पाठिंबा देण्यास विरोध केला होता. कारण जोरगेवार यांनी अनेकदा भाषणातून मुनगंटीवार यांच्या कार्यपद्धतीवर टीका करताना त्यांना हुकुमशहा असं म्हटलं होतं. पण भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी त्यांना भक्कम पाठबळ दिलं. त्यामुळे मुनगंटीवार यांची इच्छा नसतानाही जोरगेवार यांना ऑक्टोबर 2024 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांना भाजपात प्रवेश देण्यात आला. पण तेव्हापासून त्यांच्यामध्ये वाद सुरू आहेत. सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपूर जिल्ह्याचे जुने आणि ज्येष्ठ नेते आहेत. विदर्भात ते गडकरी नंतरचे सर्वात मोठे भाजप नेते मानले जातात. दुसरीकडे किशोर जोरगेवार यांनी 2019 मध्ये अपक्ष म्हणून निवडून येत स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण केलं. एकाच शहरात 2 शक्तिशाली केंद्रे तयार झाल्यामुळे हा वाद आपल्या गटाचं अस्तित्व कायम ठेवण्यासाठी दोघं पूर्ण ताकद लावून संघर्ष करतात. चंद्रपूरमध्ये 2017 साली निवडणुका झाल्या होत्या. ती निवडणुका अर्थात सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आली होती. त्यात सत्ताधारी काँग्रेस राष्ट्रवादीला भाजपने पराभवाची धूळ चारली. 66 पैकी 33 जागांसह चंद्रपुरात भाजपचं कमळ फुललं होतं. तर काँग्रेसला चंद्रपुरात 12 जागाच मिळवता आल्या. 2012च्या चंद्रपूर महापालिका निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून 26 जागा जिंकून पहिल्या क्रमांकावर होती. त्यानंतर भाजप 18 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अनुक्रमे 5 आणि 4 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे नगर परिषद निवडणुकीत मिळालेले यश लक्षात घेता काँग्रेस पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तर सध्या आपापसातच्या वादात अडकलेली भाजप सत्ता राखण्यासाठी किती जोर लावणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र तुर्तास आपण इथेच थांबूया. मात्र याविषयीचं तुमचं मत काय, कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.